धीर जरा. आपण क्लायंटना फंक्शनचं आमंत्रण दिलं नाहीये की बोलवलं की आले ते. 2 मीटिंगा झाल्या, अजून धीरानच चाललंय. होऊ दे ना, आता तो जे ट्राय करतोय त्याला वेळ लागणारच. नाही, वेळ लागेल हे मान्य आहे, पण अजूनही रिस्पॉन्स नाही. म्हणजे काहीतरी बी नसतंय. याचं कारण काय? कारण ते त्याचे सासरे आहेत. अहो काय म्हणाला? तू बोलू नकोस, तू बोलू नको, अजिबात बोलू नकोस. मला बोलू दे. मी तुला जे काही सांगितलंय ना ते मला सगळ्यांना सांगायचं आहे. अहो असं काय करताय तुम्ही? तुम्ही ना खरंच तुम्ही ना ऐकणारच नाही माझं. आपण जे भडक मालिका बघतो ना ज्यामध्ये सासू सुनेचा छळ करते, हा क्लायंट आहे ना, जयचा क्लायंट, हा पहिला जो क्लायंट आहे तो तसाच छळ करतो जयचा. आणि म्हणून आम्ही त्याला टोपण नाव दिलं सासरा म्हणून. त्याचा हा सासूरवास. अरे जय, मी सांगून टाकलंय आपण त्यांना कुठल्या नावाने चिडवत होते. वाटलं बरं? झालं समाधान? तुमच्या ना काही एक पोटात राहू शकत नाही. जे मनात येतं ते बोलून टाकतात तुम्ही. काय हो. हो, पण हाच सासूरवास तुम्हाला महागात पडणार आहे. नाही, तुम्हाला जर पटत नसेल तर थोड्या वेळाने सर तुमच्याशी बोलणारच आहेत. मग तुम्हाला कळेल मी काय बोलतोय ते. मला कधी कधी कळतच नाही यांना नेमका पगार कुठल्या गोष्टीचा मिळतो ते. इथे यायचं, प्रत्येकाला वाटते ते बोलायचं, सगळ्यांना घाबरवायचं, आतमध्ये जाऊन आमच्या चुगल्या करायच्या आणि दिवसातनं 1760 वेळेला काम करा म्हणून बोंबलत बसायचं. झालं, संपलं यांचं काम. रजनी, या एकाच बाबतीत आपलं एकमत होऊ शकतं. त्यांना किती समजून सांगितलं तरी त्यांना पटणार आहे का? इतक्या वर्षांची सवय तेव्हा नाही बदलली ती काय आता बदलणार आहे? स्वभावाला औषध नाही. ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट. हो, अगं बाई, पण नवरे असं अचानक बोलले म्हणजे अविनाश सर बोलले असणार. Please come in. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. मिस्टर जयराम, तुमच्यावरती मी एक जबाबदारी सोपवली होती. जुन्या क्लायंट्सला परत आणण्याची. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे क्लायंट होते मिस्टर दाभोळकर. त्या बाबतीत पुढे काय झालं हे मला समजू शकेल? तुम्ही हे सगळं लाईटली घेताय का मिस्टर जयराम? नाही सर, असं नाहीये सर. मी प्रयत्न करतोय. मिस्टर जयराम, ही असाइनमेंट तुम्हाला ट्रायल म्हणून दिली नव्हती. सॉरी सर, पण माझे प्रयत्न खरंच चालू आहेत. तुम्ही नुसती मेहनत घेताय. मला नुसती मेहनत नकोय, मला काहीतरी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हवंय. त्या दाभोळकरांचा मला फोन येतोय. ते मला विचारतात की तुम्ही नवीन काहीच डील दिलं नाहीये. हे असं कसं? तुमचे प्रयत्न कुठे कमी पडतायत का? मिस्टर जयराम, आजपर्यंत दाभोळकरांशी किती मीटिंग केल्या तुम्ही? 2 मीटिंग्स झाल्या सर. कुठे केल्यात? एक ऑफिसमध्ये आणि दुसरी क्लबमध्ये. याचा अर्थ ते वेळ देतात, तुम्हाला भेटतात, तुमच्याशी बोलतात, पण यातनं साध्य काय होतं? काहीच नाही. सॉरी सर. व्हॉट सॉरी?
मला कारण हवी आहेत मिस्टर जयराम. इतका वेळ का लागतोय? आणि हा तुमचा वेळ तुम्ही फुकट घालवत नाहीये, तुम्ही कंपनीचा वेळ फुकट घालवताय. यासाठी तुमच्यावरती विश्वास ठेवला. मिस्टर जयराम, तुम्हाला क्लायंटला कसं पटवायचं याची थिअरी खूप चांगली समजली आहे, पण प्रॅक्टिकल काय ते कुठे कमी पडतंय? हे मिस अदिती दाभोळकरांकडे बघा. जी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली ती त्यांनी अतिशय यशस्वीपणे पूर्ण केली. ती कॉन्फरन्स तुम्हाला लोणावळ्याची आठवत असेल ना? सर, मी नेक्स्ट मीटिंग मध्ये नक्की प्रयत्न करेन. त्यांना कन्व्हिन्स करेन. आय होप ते परत यायला तयार होतील. मिस्टर जयराम, तुम्हाला काय वाटतं? एवढा वेळ तुम्हाला देऊन सुद्धा अजून एक मीटिंग मी तुम्हाला करून देईन. तुमच्यावर अजून एक रिस्क घेऊ. ठीक आहे, मी ही रिस्क घेतली आणि तरीही तुम्ही काही करू शकला नाही तर तुमच्या शांत राहण्यातच तुमचा कॉन्फिडन्स दिसतो. गुड. मिस्टर जयराम खानोलकर, मी ही रिस्क घेऊ शकत नाही. सर, नाही, तुम्ही बाकीचे 100 क्लायंट्स आणाल, पण दाभोळकरांसारखा एक क्लायंट गमावणं मला परवडणार नाही. मिस्टर जयराम, तुम्ही खरंच कुठेतरी कमी पडताय. मला सांगा, तुम्ही मिस दाभोळकरांची मदत घेतली? मिस अदिती दाभोळकरांची तुम्ही मदत घेतलीत का? नाही, तुम्ही घ्यायला पाहिजे होती. त्याचा फायदा झाला असता तुम्हाला. इवाना दाभोळकर आपल्याकडे परत आले असते. पण सर, नाही, मला माहिती आहे हा प्रोजेक्ट मी खरं तर तुम्हाला एकट्याला हँडल करायला सांगितलं होतं, पण खरं म्हणजे माणसाने स्वतःचं कॅलिबर ओळखायला पाहिजे. आणि दाभोळकर तुम्हाला का ना करतील? त्यांचा काही तुमच्यावरती पर्सनल राग नाहीये. पुढच्या मीटिंग मध्ये दाभोळकरांबरोबर डील क्रॅक व्हायला पाहिजे, नाहीतर. सर, मी पुढच्या मीटिंग मध्ये नक्की डील क्रॅक करेन. एक मिनिट, मी असं म्हटलं की पुढच्या मीटिंग मध्ये दाभोळकरांबरोबर डील क्रॅक व्हायला पाहिजे. पण ही मीटिंग तुम्ही करणार आहात का आणखी कोणी? यावर मला विचार करावा लागेल. तुम्ही तुमची तयारी करत राहा. मी तुम्हाला कळवतो काय करायचं ते. या. थँक्यू सर. ती फाईल बघू मिस दाभोळकर. जय, सकाळी पडलेलं स्वप्न खरं होतं का रे? सकाळी म्हणजे पहाटे पडलेलं स्वप्न. बहुतेक खरं होत असावं. म्हणजे माझ्या बाबतीत असं 1-2दा झालंय अरे, म्हणून खात्री आहे मला. मला काल पहाटे खूप छान स्वप्न पडलं. मला विचारणार नाहीस का मला काय स्वप्न पडलं ते? ओके, मीच सांगते. मी स्वप्नात हे पाहिलं की तू ऑफिस मध्ये येताना एक मोठा मिठाईचा बॉक्स घेऊन आलायस आणि सगळ्यांना मिठाई वाटतोय. त्याचं कारण माहितीये का? कारण तू माझ्या पप्पांना कन्व्हिन्स केलंयस आणि तुझी फर्स्ट असाइनमेंट तू सक्सेसफुल केलीयस. आता या पहाटे पडलेल्या स्वप्नाचा अर्थ असा, जय, माणसं स्वप्नात का अडकतात? मुळात माणसं स्वप्न पाहतातच का? आपण सगळ्यांनी एकत्र राहावं एवढी माफक इच्छा होती ना माझी. काय असं एवढं मोठं स्वप्न बघितलं होतं यार? जय, तुझं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे आणि सगळं नीट होईल. तू मेहनत घेतोयस.
अजून जास्त मेहनत घेऊ ना. अजून जास्त मेहनत घेऊन काय होणार आहे अदिती? काय फरक पडणार आहे? नाही, आपल्या मेहनतीमुळे दादा आणि वहिनीचं वागणं बदलणार आहे का? अण्णांची तब्येत सुधारणार आहे? आणि तुझ्या पप्पांचं मत बदलणार आहे का? त्यांचं तर काही कळतच नाहीये यार मला. त्यांना स्वतःला काय हवंय ते सांगत नाहीयेत आणि मी दिलेलं प्रेझेंटेशन नाकारतात. अरे 3-3 वेळा मी स्वतः मार्केट मधल्या आपल्या कॉम्पिटिटरशी कम्पेअर करून बेस्ट ऑफ द बेस्ट डील तयार केलं. इतर कोणी देत नसेल अशा ऑफर्स देतोय मी त्यांना, पण त्यांना नकोच आहे ते. त्या विश्वासनी एकदा बघितलं प्रेझेंटेशन, पण त्याला आवडलं. पण तुझ्या पप्पांना ते पटतही नाही आणि आवडत नाही. तर काय हवंय ना तेच कळत नाहीये मला. आय एम सॉरी अदिती, आय एम सॉरी. मी रागाच्या भरात जरा आय एम सॉरी. नाही जय, तुझा राग योग्य आहे. योग्य असून काय उपयोग आहे? एवढ्या दिवसांनी का होईना, निदान आज तू तुझा राग व्यक्त तरी करतोस. माझ्याशिवाय दुसरा आहे कोण तो व्यक्त करायला? मला माहितीये तुझं हे डील क्रॅक होत नाहीये ते फक्त माझ्यामुळे. नाही अदिती, मला असं नाही म्हणायचं. मला एवढंच म्हणायचं होतं, हे सगळं जे होतंय ते फक्त तुझ्या पप्पांच्या हट्टामुळे. पण माझ्या पप्पांच्या हट्टाचं कारण हे मीच आहे ना जय. नाही, त्यांच्या हट्टाचं कारण त्यांचा माझ्यावर असलेला राग. पण जय, आतापर्यंत तू कित्येक हट्टी क्लायंट्सला कन्व्हिन्स केलं, मग हेच का जमू नये तुला? कारण ते माझे पप्पा आहेत, हो ना? आय एम सॉरी आदिती. हे बघ, खरं तर मी उगाच अपसेट झालो. त्यात अविनाश सर ते अजून प्रेशर टाकतात. नाही, त्यांचं काही चुकीचं नाहीये. त्यांच्या कंपनीच्या काळजीच्या दृष्टीने ते बरोबरच. पण मला सगळ्यात जास्त तुझी काळजी वाटते जय. तुला जो काही राग काढायचा ना माझ्यावर तो काढ, अगदी हक्कानी, मला काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं मनात साठवून ठेवू नकोस प्लीज, प्लीज. आय एम सॉरी. मी आता कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेणार नाही. आणि तुझी साथ असताना कुठल्याही स्ट्रेसची काही गरजही नाही. फक्त तुझे पप्पा. तो क्लायंट हट्टी आहे पण डिफिकल्ट नाही, आणि इम्पॉसिबल तर त्याहून जाईल. आणि तुझ्यासाठी तर अजिबात नाही. चला, अजून काहीतरी प्लॅन वर्कआउट करावा लागेल त्यांना कन्व्हिन्स करायला. आपण निघूया. तुला परत विरारला जायचंय, मला घरी जाऊन कामाला लागायचं. नाही, नाही जायचंय मला विरारला. सकाळी म्हणालीस ना जायचंय म्हणून. हो, पण वहिनींचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की आज नको येऊस म्हणून. खरंच? काय झालं? आज पहाटे मला स्वप्न पडलं. मस्करी नाही करत, खरंच. तुला विरारला जायचंय ना, तो प्लॅन कॅन्सल होणार आहे आणि आपण एकमेकांच्या हातात हात धरून घरी जाणार. जय, चल. मी बाहेर जाऊन येतो ग. काय वाक्य पाठ करताय का काय तुम्ही? म्हणजे नाहीतर काय, 3दा सांगितलं तुम्ही मला हे. आता हे 4थ्यांदा सांगताय. निघा आता आणि वेळेवर या.
या म्हणजे काय येणारच आहे. टाकल्या कुलकर्णीने जेवून जा म्हटलं तरी जेवणार नाही. हा, जेवायला घरीच येणार बघ. कळलं. स्वयंपाक तयार असेल. वा, तुझ्या स्वयंपाकाची जर बाहेर कशालाच नाही, एकदम झणझणीत. दारापर्यंत सोडायला येऊ का आता? निघा, मित्र वाट बघत असतील. नाही येणार असली तर माझी काही हरकत नाही. नाहीतरी रिटायर झाल्यापासून कधी टाटा केलेला आठवत नाही मला. चला चला आता. हो, उशीर होतोय मला आणि तुम्हाला पण. मला स्वयंपाक करायचा आहे. ती मुलं आत्ता येतील. भुकेजली असतील होती. एवढा प्रवास करून येतात बिचारी. नाही, एवढी काळजी नवऱ्याची घेतली तर बरं होईल. ती आहेच, म्हणून तर संसार सुरळीत चाललाय ना. चाललाय ना. चला, येतं सोडायला. चला. या या. अरे वा वा वा, आलात. काय भूक लागली असेल. थकून मागून आलात. केवढा प्रवास करताय तुम्ही. हा टोमणा तुमच्यासाठी नाहीये बर का, माझ्यासाठी आहे. त्यांचा असा आरोप आहे की मी त्यांची काळजी घेत नाही. मग बरोबरच आहेत काका. अदिती, तू पण? अरे लेख बापाच्याच बाजूने बोलणार. अच्छा, हो का? मग काकू तुमचंच बरोबर आहे. बघा, जावई माझ्या बाजूने आहे. चला, दोन्ही पक्षांना समान मत पडल्यामुळे निवडणूक रद्द. येतो, निघतो मी. कुठे निघालात काका? अरे काय, आमची मित्रमंडळी जमणार आहेत. थोडी गंमत करू, मजा करू. या कुमू बद्दल आणि गट्टू बद्दल सांगणार आहे आमच्या मित्रांना. हा, चला निघतो. येऊ का? या 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 या. अरे वा, काय अदिती, आज आपल्या घराला कोणाचे पाय लागले बघ. दादा, वहिनी, तुम्ही काय अदिती, तू काय मध्ये 2-4 दिवस विरारला गेली नव्हतीस काय? नाही, म्हणून तुला बोलवायला आले असतील. हो. हा, तुम्ही उभे का? या ना, या, बसा. हो, हा बसा, मी बॅग्स ठेवून येतो. मी पाणी घेऊन येते. या या या, बसा ना. हो, निघताय ना तुम्ही? मित्र वाट बघत असतील ना. बघू दे, लवकर जाईन मी. काका, तुम्हाला जायला उशीर होत असेल तर तुम्ही निघालात तरी चालेल नाही. म्हणजे माझं तसंही अदितीकडेच काम आहे. नाही, कसं आहे, घरी आलेल्या पाहुण्याला सोडून बाहेर जायचं अशी पद्धत नाही आमची. हो, घरी आलेल्या पाहुण्यांचं नीट पाहुणचार व्हायला हवा ना. घ्या पाणी घ्या. काय विरारवरून आला असाल, खूप दगदग झाली असेल नाही. हो ना, शिकाय तो प्रवास नाही, दमायला झालं अगदी. हो, पण अदिती रोज उलट सुलट प्रवास करते. अण्णा कसे आहेत? ठीक आहेत ते. दादा, वहिनी,
असं अचानक कसं काय येणं झालं तुमचं? अगं आता लागून खूपच सुट्ट्या आल्यात ना, म्हणून मग आम्ही ठरवलं की कुठेतरी बाहेर जाऊया म्हणून. बाहेर म्हणजे? अरे इथेच काश्मीरला. म्हणजे आता ह्याच सीझनला बर्फ बघायला मिळतो ना, नंतर जाऊन काही उपयोग नाही, हो की नाही? हो हो. मग अरे इथे लोकांना स्वतःच्या घरातल्या फ्रीज मध्ये बर्फ तयार झालाय हे बघायला सुद्धा वेळ नाही. तुम्हाला बरा वेळ मिळतो. अण्णांना तिथली थंडी सहन होईल का? तेच तर नाही होणार ना. हं. अहो इकडे ना म्हणजे सकाळच्या थंडीत सुद्धा थरथरतात ते. तिकडची थंडी काय सहन होणार त्यांना. म्हणूनच खूप जीवावर आलंय आमच्या. म्हणजे अण्णांना असं 4 दिवस एकटं सोडून जायचं म्हणजे बापरे, म्हणजे मला कल्पनाही करवत नाही अगदी. ते म्हणून विमानाचं तिकीट काढलंय आम्ही. प्रवासाचा वेळ थोडा कमी होईल ना, तसं स्वस्तातच मिळालं तिकीट. सगळं कसं फक्त 80,000त आटोपलं.